विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे गोदमगाव येथे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते भव्य अनावरण करण्यात आले। यावेळी आसमानात घुमला जय भीमचा नारा, भर पावसात हजारो भीम अनुयायांची उपस्थिती। जिल्ह्यातील गोदमगाव येथे उभारण्यात आलेल्या विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भर पावसात विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले। जागतिक नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा गोदमगाव येथे व्हावा म्हणून तेथील आंबेडकरी प्रेमी जनता अनेक वर्षापासून संघर्षरत होती। अखेर पुतळा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे। आगामी असंख्य पिढ्याने सामाजिक समतेची, न्यायाची, बंधुत्वाची प्रेरणा देणाऱ्या या पूर्णाकृती पुतळा व सार्वजनिक वाचनाचा लोकार्पण सोहळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्यासह खासदार प्राध्यापक रवींद्र पाटील चव्हाण, खासदार अजित गोपचडे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार सुरेश दादा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाबळगे, लक्ष्मण ठक्करवाड, समस्त गोदमगाव रहिवासी, रिपब्लिकन सेनेचे माधवदादा जमदाडे, अनिल शिरसे, विद्यार्थी नेते हर्षवर्धन दवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी, मान्यवर, गोदमगाववासी, समस्त पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। या कार्यक्रमात दुपारपासून भव्य अन्नदान करण्यात आले। उपासक सदाशिव बनसोडे बारुळकर यांच्या वतीने भव्य अन्नदान करण्यात आले। या कार्यक्रमाचे संयोजन समितीचे अध्यक्ष राजू भद्रे, सचिव दलितराज भद्रे, सदस्य नामदेव भद्रे, रोहिदास भद्रे, दादाराव भद्रे, मोहन भद्रे, तुळशीराम भद्रे आणि समस्त गोदमगाववासी। या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष इंजिनियर शिवाजी सोनकांबळे हे होते। हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समस्त गोदमगाववासी, समस्त समता सैनिक दल, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, क्रांती सूर्य बिरसा मुंडा जयंती मंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मंडळ, भीम जयंती मंडळ, डॉक्टर BR आंबेडकर क्रीडा मंडळ संघ आणि समस्त गोदमगाववासी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला। रात्री भीमशाहीर मेघानंद जाधव यांचा परिवर्तनाचा वादळ वारा हा दणदणीत बुद्ध भीम गीताचा कार्यक्रम पार पडला। पहा फक्त HRD न्यूज चॅनल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मुलाखत घेतो का तुम्ही? हे वंदनीय माझ्या बाभिमाला मधा मधाहून गोडशी, मधाहून गोडशी, मधाहून गोडशी, भीमा तुझी वंदना, मधाहून गोडशी, भीमा तुझी वंदना, मधाहून गोडशी वंदना, शतदाही दंडवत, शतदाही दंडवत, शतदाही दंडवत, रामजीचा मंगला, मधाहून तुझी वंदना, मधाहून गोडशी, भीमा तुझी वंदना।
ए भाऊ मोबाईल काढ. निर्माण झाल्यानंतर छोट्याशा वर्गणीपासून ही झालेली वर्गणी देणगी मोठ्या स्वरूपामध्ये व्यापक भूमिकेमध्ये त्यांनी करून घेतला आणि सर्व समाजातून गोदामगावातील सर्व समाजाच्या बांधवांनी आम्हाला पुतळ्यासाठी आर्थिक सहकार्य केलं आणि सर्व जे आमचा पुतळा आहे विना परवाना असल्यामुळे त्यांनी आम्हाला आता जास्तीचा वेळ नाही घेतला. इकडे बघा इकडे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवसेनानी आनंदराज आंबेडकरांचा शिवसेनानी आनंदराज आंबेडकरांचा. गोदमगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळाचा अनावरण होत आहे. आजच्या या अनावरण प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड, माननीय आनंदराजजी आंबेडकर साहेब, राज्यसभेचे खासदार माननीय अजितजी गोपछडे साहेब, माजी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजयदादा बेळगे, माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणजी ठक्करवाड आदी मंडळी उपस्थित होते. खरं तर गोदमगाववासियांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण सर्व गावातल्या सर्व जाती धर्मांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळा आज गोदमगाव नगरीमध्ये मोठ्या दिमाखानं अनावरण करत आहेत. खरं तर एवढं इथल्या लोकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी सर्व जनतेस आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सर्व जनतेस शुभेच्छा देतो. आणि आता डॉक्टर साहेबांनी म्हणल्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यासाठी संविधान या ठिकाणी भारताला दिलेलं आहे त्या संविधानाचं खरे मूल्य जपण्याचं काम आज सर्व गोदमगावाचे करत आहेत. माझे नाव राजू दिगंबर या गावाने भरपूर सहकार्य केले आम्हाला. गावकऱ्यांनी सहकार्य केल्यामुळं आमचा पुतळा उभा राहिला आहे. मला एवढं स्वाभिमान आहे आणि गावकऱ्याचे आभारी मानतो. त्याच्यापुढे मी आमच्या काकाला 2 शब्द बोलायला सांगतो. त्याच्यापुढे काका आमचे 2 शब्द बोलतील. सांगा सर. सप्रेम जय भीम. माझं नाव कैलास भद्रे. आज मौजे गोदमगाव येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळ्याचं माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण झालं आहे. या गावामधील प्रत्येक कुटुंबाने प्रत्येक व्यक्तीने असं आर्थिक मदत दिलेली आहे आणि पंचक्रोशीतील लोकांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे आणि सगळ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या घडून आणलेला आहे गावकऱ्यांनी. आणि या सगळ्या गावकऱ्यांच्या एक विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा उभारला आहे. सगळ्या गावकऱ्यांचं आणि पंचक्रोशीतील व्यक्तींचं सगळे पाहुणे मंडळींचं मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम. पुतळा लोकार्पण सोहळा होता, काय सांगाल त्याबद्दल? मी गोदमगावच्या जनतेचं आणि गोदमगावच्या परिसरातल्या जनतेचं फार मनापासून अभिनंदन व्यक्त करेल की या गावामध्ये बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज आणि बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आज आमचे खासदार माननीय रवींद्रजी चव्हाण, आमचे या ठिकाणी सरसेनानी आमचे आनंदराजजी आंबेडकर, त्यानंतर सुरेशदादा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व माझ्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होत आहे. मला गावकऱ्यांचा फार अभिमान आहे की सगळे गावकरी मिळून आज या ठिकाणी महामानवाचा पुतळा त्यांनी आज अनावरण सरसेनानी आनंदराजजी आंबेडकर यांच्या हस्ते झालेला आहे. खरं तर एक चांगला सोहळा आमच्या या भागामध्ये आज आम्हाला नेत्रदीपक असा सोहळा बघायला मिळाला. या भागातल्या सर्व जाती धर्मातील सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की बाबासाहेबांनी दिलेला संदेश
अखंड हिंदुस्थानात नव्हे तर सगळ्या दुनियामध्ये बाबासाहेबांमुळं आज संविधान असेल, सगळ्या जातीपातीच्या भिंती त्यांनी तोडून टाकल्या आणि आज हिंदुस्थान जर अखंड राहिला असेल तर तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे राहिलेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार या हिंदुस्थानावरती आहेत. बाबासाहेबांनी या हिंदुस्थानची निर्मिती केलेली आहे, संविधानाची निर्मिती केलेली आहे. त्या शिल्पकारास मी विनम्र अभिवादन करतो. जय भीम. त्यांना विनंती आहे, कृपया त्यांनी समोर यावं. सविता साहेबराव सोनकांबळे यांनी सुद्धा समोर यावं. सविता साहेबराव सोनकांबळे, कुसुमताई वरती या कृपया. सर थोडं सविता या ठिकाणी आणि सांग त्यांनी कोरली आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले त्याच महिन्यामध्ये मुलगा झालेला आहे. काय त्या गजरात स्वागत व्हावं त्यांचं. म्हणून त्यांच्या पत्नी या ठिकाणी आज उपस्थित नाहीत. त्यांच्या पत्नी या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्यांना बाळ झालेला आहे, मुलगा जन्माला आलेला आहे. तरी सर्वांनी स्वागत होत आहे आणि सांगतो. ठीक आहे या ठिकाणी इंजिनियर शिवाजी सोनकांबळे यांचं सुद्धा स्वागत होत आहे. कृपया त्यांनी सुद्धा समोर जावं. साहेबांना टाकायला या ठिकाणी आता शेवटचं भाषण आहे, त्यांचा सुद्धा जोडायर आहे आणि त्यांनी पूर्ण स्ट्रक्चरचं काम त्यांनी केलेलं आहे. या देशाची डोकेदुखी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आज इथे असणारे दोन्ही खासदार आहेत, त्यांच्या वतीनं मी या देशाच्या सरकारला सांगू इच्छितो की हे जे सिंदूर ऑपरेशन सिंदूर चालू झालेलं आहे अत्यंत योग्य संधी आहे. मागच्या वेळेस आपल्याकडून चूक झाली आणि ती संधी आपण घालवली आणि त्यामुळं ते काश्मीर तसंच राहिलं. यावेळेस अत्यंत सुंदर संधी आहे, तिचा उपयोग करून काश्मीर पाक ऑक्युपाईड काश्मीर आपल्यामध्ये घेतलं आणि पाकिस्तानची शक्ल झाली तर जो दहशतवाद पोचला जातो पाकिस्तानमध्ये तो कायमचा समाप्त होईल आणि आपल्या मिलिटरीने जे काही 3 दिवसामध्ये त्यांना गुट्ट्यावर आणलं. माझ्यामध्ये अजून 5-7 दिवस युद्ध झालं असतं तर या पाकिस्तानचा नक्षा बदलला असता. ही परिस्थिती आहे. त्यामुळं अशा पद्धतीच्या प्रत्येक माणसाच्या मनामध्ये ती भावना आहे ती मी आज बोलून दाखवतो. तुम्ही मंडळी सुद्धा त्या देशाच्या सर्वोच्च असणाऱ्या पार्लमेंटमध्ये ही भावना लोकांची भावना मांडावी असं मी आपल्याला इथे सांगू इच्छितो. अर्थात अनेक विषयावरती बोलण्यासारखं आहे. फक्त जाताना एकच सांगतो की आज या देशामध्ये हिंदू राष्ट्राची कल्पना प्रचंड जोरामध्ये आणि जोमामध्ये केली जाते. बाबासाहेब आंबेडकर कुठच्याही धर्माविरुद्ध नव्हते. किंवा बाबासाहेबांनी ज्या धर्मामध्ये जन्माला आले त्या धर्माच्या जाती व्यवस्थेमुळे बाबासाहेबांना प्रचंड मोठ्या संख्येने जातीचे चटके सोचले, अन्याय झाला, अपमान झाला. अरे संविधान लिखणाऱ्या माणसाला या देशाच्या लोकसभेवर जाता आलं नाही का? तर तो एका अस्पृश्य जातीमध्ये जन्माला आला. खरं म्हणजे खेदाने म्हटलं या अमेरिकेचं संविधान लिहिलं त्या अमेरिकेच्या संविधानकर्त्याला तिथे कायमचं सिनेटचं मेंबर करण्यात आलं. पण दुर्दैवानं बाबासाहेबांना त्या देशामधल्या जाती व्यवस्थेने तिथे लोकसभेमध्ये जाऊ दिलं नाही. खरी परिस्थिती आहे. तेव्हा या देशामध्ये आज जे हिंदू राष्ट्राचं एक मोठी चर्चा चालू झालेली आहे. मला त्याबद्दल आपल्याला सांगावं असं वाटतं की आपण पाहता की आपल्या बरोबर एक दिवस आधी स्वतंत्र झाला ज्याचं नाव पाकिस्तान होतं. ज्याचा धर्म एक होता, तो धर्माधिष्ठित राष्ट्र होतं, ज्याची संस्कृती एक होती, ज्याची भाषा एक होती. एवढं सर्व असताना सुद्धा त्या पाकिस्तानची 2 शक्ल झाली, एक बांगलादेश आणि पाकिस्तान. आणि अजून जर काही दिवसांनी जर इंडियन मिलिटरीने ऑपरेशन केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही की त्याची 4-5 शक्ल झाल्याशिवाय राहणार नाहीत. ही परिस्थिती आहे. त्यामुळं त्याच्या उलट आपला देश 8 ते 10 मोठे धर्म आहेत, 6,500च्या वरती जाती आहेत. मी युपी मध्ये जातो तर वेगळ्या पद्धतीत जेवण असतं, तिकडच्या लोकांचं रहन सहन वेगळं असतं, भाषा वेगळी असते, कल्चर वेगळं असतं. मी आता केरळला जाणारा काही 2-4 दिवसानंतर
तिकडचं खाणं पिणं वेगळं, त्याचं राहणीमान वेगळं, त्याच्या भाषा शैली वेगळी, एवढं सर्व असताना आज हा देश अखंड आहे. याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की धर्माच्या नावाखाली कुठचे राष्ट्र एक होत नाही. आणि जर धर्माच्या नावाखाली राष्ट्र म्हणत असतं तर अख्खा मिडल ईस्ट मुस्लिम आहे. मग तिथे सौदी आहे, इराक आहे, इराण आहे, कतार आहे, दुबई आहे, अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, एकमेकांबरोबर लढत असतात. पण धर्माच्या नावाखाली ते एक येत नाहीत. किंवा युरोप पूर्ण ख्रिश्चन आहे, आपल्यावरती राज्य करणारे ब्रिटन असेल, पोर्तुगीज असेल, अनेक देश आहेत, फ्रान्स आहे, जर्मनी, अनेक युरोपियन देश जे आज ख्रिश्चन आहेत, म्हणून ते एक होत नाही. त्यामुळे धर्माच्या नावाखाली राष्ट्र बनत नाही हे लक्षात घ्या. आणि किंवा अघोषित असं या देशामध्ये 1000 वर्षापासून धर्माधिष्ठित राष्ट्र या देशामध्ये अस्तित्वात होतं. तेव्हा आपला इतिहास हा फक्त गुलामगिरीचा आहे. त्यावेळेस तुर्की आले, अरब आले, मोगल आले, पोर्तुगीज आले, मुस्लिम आले, ब्रिटिश आले आणि आपल्याला जवळपास 1000 वर्ष आपण गुलामगिरीत होतो. हा या देशाचा खरा इतिहास आहे. आणि त्यामुळं या देशाला जर अखंड आणि महासत्ता बनवायचं असेल तर या देशाचं खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच या देशाचा आत्मा आहे, या देशाचं अस्तित्व आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं आपण सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बनून खऱ्या अर्थाने या देशाला एक चांगल्या प्रकारचा एक आदर्श दिलेला आहे. सर्व लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना आज आदर्श दिलेला आहे. त्याबद्दल मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. कारण या इथे नंतर मी बघितलं की मेघानंद जाधव यांचा इथे कार्यक्रम आहे. तुम्हाला पण त्यांचा कार्यक्रम ऐकायचा असेल, त्यामुळं जास्त न बोलता, आणि मला सुद्धा मुंबईला लगेच निघायचं आहे. त्यामुळं आपण सर्वांनी सर्व गावकऱ्यांनी एक दिलानं, एक विचारानं आपल्यामध्ये असणाऱ्या ह्या काही भीती आहे जातीच्या त्या तोडून एकत्र येऊन हा संपूर्ण कार्यक्रम केला. त्याबद्दल संपूर्ण गावकऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या प्रति मंगलमयची कामना करतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचे उद्धार करते असं म्हटलं तर अर्धसत्य होईल. या देशातल्या प्रत्येक माणसाला खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं 75% आयुष्य या देशासाठी खर्च केलेलं आहे. आणि त्यामुळं या देशाचे भाग्यविधाते महामानव बोधिसत्व, कारण त्याच्या संविधानाने आपण आज पाहतोय. स्वतः आमचे पंतप्रधान म्हणतात मी चहावाला आहे, तर चहावाला सुद्धा पंतप्रधान होतो. आमचे माजी मुख्यमंत्री रिक्षावाले होते, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एवढा सर्व चमत्कार ज्यांच्या संविधानाने झाला ते बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. आणि या देशामध्ये अनेक थोर नेते संत होऊन गेले, त्या सर्वांना त्रिवार वंदन करतो. आज या इथे या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड, तसंच आज या इथे खास करून उपस्थित असणारे प्राध्यापक रवींद्र वसंतराव चव्हाण, त्याचबरोबर माननीय खासदार अजित कोपछडे, त्याचबरोबर आमचे माधवदादा झुंदाडे, भैया भालेराव, तसंच जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण दादा ठक्करवाड, त्याचबरोबर राजू संसळे, अनिल शिरसे आणि अनेक या इथं विचार असणारे प्रमुख व्यक्ती. मी सर्वांची नावं घेत नाही. आणि आपण सर्व या इथे उपस्थित असणारे या गोदाम गावचे रहिवासी, खरं म्हणजे मी तुम्हाला सर्वांना सॅल्यूट करतो, जय भीम करतो, राम राम करतो आणि जय उड्डा करतो. कारण तुम्ही ज्या पद्धतीनं समभाव दाखवलाय, आज खऱ्या अर्थानं आपल्याला या देशामध्ये ही गरज आहे की आपण सर्वजण एक आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,
आय एम इंडियन फर्स्ट आणि आय एम इंडियन लास्ट, प्रथम भारतीय आणि शेवटपर्यंत भारतीय आहे. आणि आज तुम्ही त्याचं उदाहरण दिलंय. या इथे बाबासाहेब आंबेडकरांचा न भूतो न भविष्यती असा अत्यंत सुंदर असं शिल्प या इथे आपण आज इथे लावलेलं आहे आणि त्याचं आज इथे उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतो. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा सुद्धा आपण या इथे भव्य दिव्य पुतळा निर्माण करत आहात. त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या पद्धतीचं खरंच एक अत्यंत सुंदर उदाहरण, एक आदर्श आपण या महाराष्ट्रातल्या सर्व गावांना दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज. आणि त्यामुळंच मला असं वाटतं की या इथं राजकारण विरहित ही आजची बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा हा अनावरण सोहळा या इथे होत आहे. बऱ्याच जणांनी मगाशी म्हटलं की मगाशी पाऊस आला, निसर्गाचा कोप झाला. माझं असं मत आहे की ज्या पद्धतीने तुम्ही उत्साहित झालात, तुम्ही बेभान झाला होता, त्याच पद्धतीने निसर्ग बेभान झाला, उत्साहित झाला आणि त्याने आनंदाने अत्यंत आनंदाने तो थोडासा पाऊस या इथे पडला आणि तुमच्या खुशीबरोबर निसर्ग सुद्धा खुश झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही असं मला वाटतं. त्यामुळं आज ह्या कार्यक्रमाला जरा उशीर झाला आहे. मी जास्त बोलणार नाही, परंतु एवढं सांगतो की या इथे बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामधल्या जाती अंताची लढाई लढली याबद्दल तर शंका नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये अशी अनेक कामं करून ठेवलेली आहेत की ती आज सुद्धा आपल्याला प्रेरक करतात, आज सुद्धा आपल्याला एक प्रकारचं मार्गदर्शन करतायत. आज सुद्धा जे आपले काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न बाबासाहेब आंबेडकरांचं त्या काळामध्ये न ऐकल्यामुळे झालेले आहेत हे आपण लक्षात घ्या. मी काही उदाहरणं देतो. आज आपण पाहतो की चायना आणि आमच्यामध्ये हार्डवेअर चालू आहे. आमचा अरुणाचल सारखा जो ईशान्य भारतामधला भूप्रदेश आहे त्याच्यावरती सुद्धा आज सुद्धा चायनाचा डोळा आहे. 1962 मध्ये जे युद्ध झालं त्याच्यामध्ये जवळजवळ 36,000 किलोमीटरचा भूप्रदेश चायनाने गिळंकृत केला. पण त्याच्या आधी जेव्हा या देशा स्वतंत्र होत होता, या देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यावेळचे चायनाचे प्रमुख माओ यांची प्रचंड दोस्ती होती आणि ह्या देशामध्ये पंचशिलेच्या तत्वावरती या दोन देशांचं अत्यंत मैत्री होती. आणि त्याच वेळेला माओ हळूहळू तिबेट गिळंकृत करत होता. त्या बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मोदींना पत्र लिहिलंय, मी नेहरूंना पत्र लिहिलंय आणि त्यांनी असं म्हटलंय उद्या जाऊन मी या देशामध्ये बौद्ध धर्म घेणार आहे आणि पंचशिलेचं तत्व हे बौद्ध धर्माचं अत्यंत महत्वाचं तत्व आहे. परंतु ह्या पंचशिलेच्या तत्वावर आपली आणि चायनाची जी मैत्री आपण म्हणत आहात तर धर्माच्या नावाखाली कुठचेही दोन देश एकत्र येत नाही. आणि त्यामुळं आज हा जो हळूहळू तिबेट गिळंकृत करत आहे, आपल्याला माहित असेल की 1949 साली त्या आत्ताचे दलाई लामा त्या तिबेटमध्ये निघून आले आणि आपल्या देशामध्ये त्याने राजाश्रय गेला. तेव्हाच बाबासाहेबांनी दिली की चायना आणि भारत अत्यंत मोठे देश आहेत आणि त्यांच्यामध्ये बफर स्टेट म्हणून सिक्कीम असेल, तिबेट असेल, नेपाळ असेल, असे छोटे छोटे देश जर तिथे मध्ये असले तर दोघांच्या सीमा एकमेकांना लागणार नाहीत आणि त्यामुळे दोघांचे युद्ध होण्याची जी भीती आहे ती होणार नाही. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं त्या काळामध्ये ऐकलं नाही आणि त्यामुळे आपण पाहतो की 1962 ला वॉर झाला. आपण प्रचंड मोठ्या संख्येने हरलो. आपला 36,000 किलोमीटरचा भूप्रदेश चायनाने गिळंकृत केला. माननीय आनंदराजी आंबेडकर साहेब, नांदेड लोकसभा मतदारसंघाचे मान्यवर खासदार प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण, राज्यसभेचे खासदार माझे मित्र डॉक्टर अजित गोपछडे, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती माजी
संजय आपा बेळगे, नायगाव देगलूर तालुक्याचे माजी आमदार आणि बहुजनांचे नेते स्वर्गीय गंगारामजी ठकरवाड साहेब यांचे सुपुत्र, जिल्हा परिषद सदस्य आणि माझे मित्र लक्ष्मणरावजी ठकरवाड, रिपब्लिकन सेनेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि सर्व जे विविध पक्षाचे जे राजकीय प्रतिनिधी आलेले आहेत ते सर्व मान्यवर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या बंधूंनो, भगिनींनो आणि युवक मित्रांनो, मी सुरुवातीलाच सबंध गोदमगावकर वासी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. गोदमगाव हे विविध जाती जमातीचं गाव आहे आणि या विविध जाती जमातींनी जाती एकोपा कसा ठेवलाय याचं मूर्तिमंत उदाहरण जर बघायचं असेल तर या गोदमगाव नगरीमध्ये आपल्याला पाहायला दिसते. डॉक्टर अजित आणि रवींद्रजी चव्हाण यांना मी सांगू इच्छितो की परवाच्या दिवशी मी गोदमगावला आलो होतो कार्यक्रमाच्या तयारीसाठी. आनंदराज येणार आहेत तर थोडं नीट सगळं काही झालं पाहिजे अशी माझी भूमिका होती. तर गावातील बौद्धेतर समाजातील प्रत्येक व्यक्ती येऊन मला सांगत होता की या कार्यक्रमाची जबाबदारी आम्ही ही स्वीकारलेली आहे आणि ती स्वेच्छेने स्वीकारलेली आहे. पाणी असो, काय काय लागेल ते, पूर्ण 6 ते 7 हजार लोकांचं जेवण बारूळ येथील सदाशिवराव बनसोडे यांनी एकट्याने दिलं. एकट्याने. ते म्हणाले दुसरीकडे जायचंच नाही, पाण्याची जबाबदारी एकट्याने. एवढं प्लॅनिंग या लोकांनी केलं की इथं आल्यानंतर मला फारसं काही करावं लागलं नाही, एवढं त्यांच्या डोक्यामध्ये होतं. मी या सर्व लोकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. विशेषतः आमच्या समाजाचे मी अभिनंदन करतो की या समाजाने जी एक मूठ ठेवली ती मूठ एक आहे म्हणून हे सगळं काही घडू शकलं. त्या मुठीमध्ये करंगळी जर बाजूला गेली असती तर एवढा मोठा भव्य दिव्य पुतळाही उभा राहिला नसता आणि हा कार्यक्रमही उभा राहिला नसता आणि आनंदराजही या गावामध्ये येऊ शकले नाही. या समाजाकडून सुद्धा आदर्श घ्यावा अशा प्रकारचं काम या समाजाने, आमच्या समाजाने केलं. आनंदराजांना मी सांगू इच्छितो आणि रवींद्रजी, हे गाव माझ्या मामाचं गाव आहे, माझं आजूळ आहे ना, आणि ह्या आजूळाला मी शोधत आलो एकदा. बंधूंनो, भगिनीनो, तिकडं करण्यात इकडचं काहीच ध्यानात पडलं. आणि मग बऱ्याच काही गोष्टी आम्हाला करता, इथे जे काही करता आलं ते चांगलं व्हावं म्हणून आम्ही केलं. आंबेडकर यांना मी विनम्रपणे अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी क्रांतीवीर अहिल्यादेवी होळकर या सर्व महान पूर्ण कार्यक्रमाचं जे आकर्षण आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागतम 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 स्वागत. सुहावन समय आज है, आप आए अतिथियों में सरताज है, कैसा पावन सुहावन सरताज है. स्वागतम स्वागतम
स्वागतं 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 आणि जास्तीचा वेळ या ठिकाणी घेणार नाही अशी